दुचाकी वाहन चालकांसाठी 1 जुलै 2025 पासून अतिशय कडक दंड आकारण्यात आलेले आहेत. अगदी 25,000 रुपयापर्यंतचा दंड देखील तुम्हाला आकारण्यात येईल. म्हणून हे 5 नियम आणि त्यांचे कडक दंड अगदी काळजीपूर्वक ऐकून घ्या. नंबर 1, जर तुम्हाला विदाऊट हेल्मेट पकडलं तर तुम्हाला 1,000 रुपयाचा दंड आणि तुमचे लायसन्स 3 महिन्यांसाठी रद्द होईल. नंबर 2, जर तुमच्याकडे गाडीचा इन्शुरन्स नसेल आणि जर तुम्हाला पकडलं तर तुम्हाला 2,000 रुपयाचा दंड आणि 3 महिन्यासाठी तुमचं गाडीचं लायसन्स रद्द करण्यात येईल. नंबर 3, जर तुम्ही गाडी चालवताना फोनवरती बोललात किंवा तुम्ही सिग्नल तोडलात किंवा रॅश ड्रायव्हिंग केली तर तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड आणि तुमचे गाडीचे लायसन्स 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल. नंबर 4, जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताना सापडलात तर तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड आणि 6 महिने जेलमध्ये जावे लागेल. आणि जर ह्याच गुन्ह्यामध्ये तुम्हाला पुन्हा पकडण्यात आलं तर मात्र तुम्हाला 15,000 रुपयाचा दंड आणि 2 वर्ष जेलमध्ये जावे लागेल. 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, जर तुम्ही मायनर ड्रायव्हिंगमध्ये सापडलात तर तुम्हाला 25,000 रुपयाचा दंड होईल आणि तुमच्या आई वडिलांना 3 महिने जेलमध्ये जावे लागेल. आणि 1 वर्षासाठी तुमचे RC बुक सस्पेंड होईल आणि त्या मायनर मुलाला किंवा मुलीला 25 वर्षापर्यंत लायसन्स मिळणार नाही. मला तर असं वाटते की हे सर्व नियम अतिशय काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत, तरच अपघात खूप कमी होण्यास मदत होईल आणि वाहतुकीच्या नियमामध्ये अगदी शिस्त येईल.